तू येशील का माझ्या आयुष्यात साक्षी ठेवून या प्रेमाशी. आज मन माझं हसतय गुपचूप तुझ्या येण्याची चाहूल लागली. सजले स्वप्नाचे रंग सारे माझी दुनिया फुलून आली. तू येणार आज भेटायला हृदयात आनंद दाटला. तुझ्या एका हसऱ्या नजरेने माझा प्रत्येक क्षण खुलला. तू येणार आज भेटायला मन हे तुझ्यात हरवला. तुझ्या पावलांच्या चाहुलीने प्रेमाचा ऋतू बहरला. तू येणार आज भेटायला हृदयात आनंद दाटला. तुझ्या एका हसऱ्या नजरेने माझा प्रत्येक क्षण खुलला. वेलकम. आलो. जरा यायला उशीर झाला. अरे असं काही नाही, बस नाही तर. घरी कोण कोण असता? घरी बाबा आणि मी. दोघेच? हो. चहा घेणार की कॉफी? नको, बस आपण बोलत बसूयात. बस मी काहीतरी घेऊन येते, बस तू. खूप सुंदर दिसतेस. हा, थँक्यू. सोडे माझ्या काय सोड काका, मी पकडतो. सोड हळू. सोड मला दो. साक्षी, सोड. साक्षी, हळू. कुठे घेऊन चालला रे? हा, इकडे. हे सोड. सोफ्यावर झोपा. हळू. आजपासून दारू प्यायची नाही. दारू पिलं का नाही कॅन्सर होतोय, कॅन्सर. अजिबात दारूला हात लावायचा नाही.
कळलं का? बंद म्हणजे बंद. ऐकायचं मी काय सांगतोय ते. हा, घे जरा काळजी घे. हा, येतो मी. हा, येतो. प्यायचं नाही, बंद करायचं म्हणजे बंद करायचं. हा, घे जरा काळजी घे. काका चला सोडतो तुम्हाला. येतो मी परत. हळू. साक्षी जातो मी. काळजी घ्या. चला. आमच्या घरी हे रोजच असतं. पण तू मला घरी का बोलावलं? आपण बाहेर भेटलो असतो ना. मुद्दामच बोलवलंय. मला तुझ्याशी काही खोटं नाही बोलायचं. आमची खरी परिस्थिती समजावी म्हणून मी तुला असं बोलवलं. ओके. मला माझा जोडीदार दारूमध्ये गुंतलेला, थोडी थोडी घेणारा, कधीतरी घेणारा नकोय. कारण माझ्या आईचे जे हाल झालेत ते मला करून घ्यायचे नाहीयेत. हो, मी समजू शकतो तुझी भावना. पण मी तर घेतच नाही. आणि आता तर तुझी परिस्थितीही पाहिली. मग काय? आपल्याला आयुष्य ना कधी कोणत्या वळणावर आणतं हे समजतच नाही. कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते मिळतच नाही. आणि कधी कधी जे आपण एक्सपेक्ट केलेलं नसतं ते सहज मिळून जातं. जसं की काय? मग काय बोललास का? छे, आपण कधी बोलतच नाही. तेवढं कुठलं आपलं धाडस. तुला वाईट वाटलं नाही ना असं तुला पहिल्या भेटीत घरी बोलवलं म्हणून? खरं सांगू? हो, वाईटच वाटलं. सॉरी. पण मला माझी खरी परिस्थिती ही पहिल्या भेटीतच सांगणं गरजेचं होतं म्हणून बोलवलं. मला तू आवडतेस आणि आता अजून खूप आवडायला लागलीस. दारू पिऊन स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या माणसासोबत मला माझं आयुष्य नाही घालवायचं. दारू पिण्याची सवय ही केवळ त्या एकट्याला नाही, पूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करते. मी अशा जोडीदाराच्या शोधात आहे ज्याला त्याचं आयुष्य दारूच्या व्यसनात न अडकता कसं जगायचं हे माहितीये. माझा जोडीदार हा माझ्यासाठी एक भक्कम आधार असावा. दारूचे व्यसन ही अशी गोष्ट आहे जी नातेसंबंध तोडते आणि मला ते नको आहे. माझा स्वभाव ना कुणालाही न दुखवता मनातलं सांगायला आवडतं आणि मी लगेच विश्वासही ठेवते. सर्व गोष्टी मनात ठेवून त्रास करून घेण्यापेक्षा स्पष्टपणे सांगणं कधीही चांगलं. माफ कर मला, मी खूप बोलते का? अजिबात नाही. उलट तुझं बोलणं ऐकून मला खूप छान वाटलं. नक्की ना? नक्की. आणि तसंही सगळीच मुलं सारखी असतात अशातला भाग नाही. मलाही माझ्या आयुष्यामध्ये खूप संकटे आणि त्रास झाला आहे, पण मी कधीच चुकीच्या मार्गाला गेलो नाही. आणि हा शब्द आहे आपला. हेच स्वप्न माझ्या डोळ्याशी कायम असाच राहा. नक्कीच. हा